उभय पुला उल्लेख केला नव्हतो, उभय पुल पण आम्हाला करणार का म्हटलं करतो. ते करायला गेलो, जिंकलो, पण आता पुढच्या सीझन मी नाही करत म्हटलं. स्पष्ट सांगतो, कधी कोणी निर्माता आला नवीन तर तुमचे एकही तिकीट फाटणार नाही, तुमची प्रयोग करण्याची तयारी आहे का, तर तुम्ही नाटक करा, नाटक करू नका. मला काम करण्याची मजा येणार असेल किंवा हे चित्रपट माझ्या नावावर जमा होते बाबा चला हे असं वाटलं तर मी ते चित्रपट करेन. निव्वळ पैशासाठी मी कधीच कुठलं काम केलं नाही. आजी माझी वाक्य म्हणायची, लोक रंगल्या घालायचं मोकळे घेतात, ते माझ्या डोक्यात फिट्ट बसले. हे याविषयी कसं बोलू शकतो एखादा माणूस? तुला तारीख दिलेली आहे, जाहिरात सुटलेली आहे. पोलिसवाले मी बघितले, माझे वडील पोलीसमध्ये होते, सणासुदीला घरी नसायचे, कुठल्याच सणाला घरी नव्हते कधी. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या अड्ड्यावर येणार आहेत सबकुछ पवार. आता हे सबकुछ पवार नक्की कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी चला तर सुरू करूयात मज्जाचा अड्डा. सगळे टीम खूप स्वागत आहे मज्जाच्या अड्ड्यावर आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. सो कसं म्हणजे कसे आहात आणि ही जर्नी कशी सुरू आहे आता नाटकांची? थँक्यू व्हेरी मच. इथे बोलवलं, येता आलं आणि तुमची गप्पा मारते म्हणून. जर्नी खूप छान चालू आहे. ज्यासाठी मी नाटक हे फील्ड निवडलं की कामाचा आनंद घेता आला पाहिजे, त्या प्रोसेसचा आनंद घेता आला पाहिजे, त्या जबाबदारीचा आनंद घेता आला पाहिजे, आणि ते सगळं इथे करायला मिळतंय नाटकामध्ये. त्यामुळे जास्त करून मी नाटकात रमलो आणि खूप छान जर्नी चालू आहे. ती अशीच होईल तेवढी चालावी, हातपाय जोपर्यंत काम करत तोपर्यंत, असं वाटतंय. अगदीच. आम्ही फार लहान आहोत सगळेच, तर आमचा एक विषय चालू होता की दादा म्हणायचं की सर म्हणायचं, काय करूया? कारण का दादा म्हटल्यावर फार फॉर्मल नाही करतायत, म्हणजे आपण गप्पा मारू शकतो, तर दादा बोललं तर चालेल का? अगदीच. काय सांगाल, यदा कदाचित रिटर्न्स पुन्हा एकदा येते प्रेक्षकांच्या भेटीला आणि ती एनर्जी पुन्हा एकदा त्याच प्रेक्षकांसाठी, पण प्रेक्षक जरा बदललाय असं वाटतं का नाटकांचा? आणि यूथ प्रेक्षक जरा वाढलाय? यूथ वाढलाय, पण जुना प्रेक्षक आहे तेवढाच. कारण आज तो अनुभव मला येतोय. कारण यदा कदाचित रिटर्न्स हे नाटक करण्याचा घाट ह्यासाठी घातला कारण यदा कदाचित जे ओरिजिनल 2000 साली आलं होतं त्याचे जवळजवळ 4500 प्रयोग झाले, पण त्याचे वाद जे होते ते खूप विकोपाला गेले होते. म्हणजे एवढी एका पॉईंटला मी कंटाळलो, म्हटलं बस झालं आता, कारण प्रेक्षकांना त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. त्यानंतर मग त्याच फॉर्मचं आम्ही 5 पुते केलं, तिथे तर अक्षरशः बॉम्बस्फोट केला त्या ज्यांनी वाद घातले त्या लोकांनी. म्हटलं हे आपण आलोय या कामाचा आनंद घेण्यासाठी, या प्रोसेसचा, या नाटकाचा, या फील्डचा आनंद घेण्यासाठी आलो, आणि हे सगळं आपण काय करत दुसरं ते नाटक थांबूया. देवाने आपल्याला बुद्धी दिली, आपण नवीन काहीतरी करू. त्यानंतर मी जवळजवळ 60-65 नाटकं केली, पण यदाविधा जो बरं प्रत्येक नाटकमध्ये चांगलं गेलं, औषधीच्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, खूप छान रिस्पॉन्स मिळाला, सगळं चांगलं चाललं होतं. पण यदाविधीचा जो फॉर्म आहे, त्यातली जी भाषा आहे ती मला सारखी खुणावत होती. तर माझ्या गावाकडचा कोकणातला आपला चिपळूण संगमेश्वरचा फॉर्म, तो नमन नाट्याचा, ती भाषा तिकडची, ती गाणी तिकडची, वेशभूषा, रंगभूषा, सगळं त्या नमन नाट्यामधलं जे व्यावसायिक रंगभूमीवर कोकणाच्या वर पहिल्यांदा सगळं असं बघायला मिळालं. तर ते खूप खुणावत होतं, मला काय करावं कळत नव्हतं मला. आणि त्यात माझ्या मुलींनी एक दिवस मला विचारलं, आम्हाला ते नाटक नाही का बघता येणार, ओरिजिनल होते ते. त्यांनी इतकं त्यांनी ऐकलं चारी बाजूनी ना, म्हटलं जे शक्य नाही म्हणत ते वाद, मग ते परत त्या वादात शिरायचे नाही. म्हटलं ते ना वादच नकोत मला. मग काय करता असं विचार करताना माझ्या डोक्यात ही कल्पना आली. यदा कधीमध्ये कसं होतं, कौरव आणि पांडव 2 चुलत भाऊ होते, त्यांचा त्या जो काही झगडा होता खऱ्या खोट्याचा, तो आपला तिथे रंगवला होता. पण म्हटलं कॅरेक्टर तर तशी मिळाली पाहिजे, प्रेक्षकांना एका मिनिटात कळली हे लोक आहेत. जसं ओरिजिनल यदामध्ये मीच तो धर्म, मीच तो, पटकन कळताना नाटक लगेच सुरू होतं. तर मग मला कॅरेक्टर सापडले भल्लादेव आणि आपला बाहुबली, ते पण चुलत भाऊ आहेत आणि त्यांचा पण खऱ्या खोट्याचा संघर्ष आहे. म्हणजे सिमिलरिटी आहे, कॉस्ट्युम्स आपला तसा करता येईल, छान रंगीबेरंगी मेकअप तसा करता येईल, आणि फ्रीडम आहे, काय म्हणतात, रंगमंच पूर्ण उपलब्ध आहे आपल्याला, पूर्ण मोकळा रंगमंच आहे. असं करून मग मी तो नाटक करण्याचा घाट घातला. मग काही करता येईल, कसे कॅरेक्टर्स येतील, आणि मग काही कॅरेक्टर्स इन केले. उदाहरणार्थ शिवगामिनी आहे, भल्लादेवचा बाबा आहे, त्यानंतर देवसेना आहे. हे ह्याच्यामधले आहेत बाहुबलीमध्ये कॅरेक्टर्स, पण त्यांचा आणि चित्रपटाचा काही संबंध नाही आहे. रिलेशन ते की 2 चुलत भाऊ आहेत, 2 आणि ते खऱ्या खोट्याचा संघर्ष आहे. मग त्यात काही कॅरेक्टर्स इन केले. उदाहरणार्थ शाहिस्ते खान येतो, त्याच्यानंतर वेताळ, विक्रम आणि वेताळ येतो, त्याच्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू येतो,
असे बरेच कॅरेक्टर्स ते वेगवेगळ्या फील्डमधले वेगवेगळ्या प्रकारे कॅरेक्टर्स येतात आणि ते काय उहापोह करतात, जी काय मजा मस्ती करतात, त्यातून ते नाटक आकाराला घेत गेलं. पण मुळात ते नाटक करताना एक सिरियस जर्म माझ्या डोक्यात होता. जसं यदाकधीचा जर तुम्ही जर्म पहिला ओरिजिनल, तर सत्याचा विजय शेवटी का होतो असा गंभीर विषय तो मांडला होता आपण असत. तसा याचाही विषय खूप गंभीर आहे. ते काय ते मी तर सांगत नाही, पण ते बघितल्याच्यानंतर जे प्रेक्षक 2-2.5 तास खो असतात, अक्षरशः लोटपोट होतात, ते शेवटचं 1 मिनिटामध्ये त्यांच्या डोळ्यात नक्की पाणी येतं. म्हणजे अक्षरशः प्रेक्षक असे शेवटी नाट्यसंग्रहाचे उभे राहतात, स्वतःहून स्टँडिंग ओवेशन येतं आणि अक्षरशः डोळे पुसत असतात. काही जण आत येऊन ढसाढस रडत असतात. तर असं हे नाटक आहे की 2 तास फुल मनोरंजन आणि शेवटचं 1 मिनिट डोळ्यात अंजन, असं जे सूत्र मी पहिल्यापासून नाटकात सांभाळले तेही इथे सांभाळले आणि त्याला छान प्रतिसाद मिळतोय. दादा, नाटकातून तू आलायस पुन्हा एकदा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन तुझ्याकडून सुरूच आहे. पण आमची जी पिढी आहे आणि फू बाय फू मध्ये आम्ही तुला बघितलं आहे किंवा तुझे ते विनोदी पात्र तू बघितले आहेत, तर पुढे संतोष दादाचे काही विनोदी अजून असे काही प्लॅन आहेत का? टेलिव्हिजनवर तुला आवडेल प्रेक्षकांना अजूनही बघायला, तर तुझे असे काही प्लॅन आहेत? प्लॅन्स असं मी खरं सांगतो, मी नाटकात आलो ते पण काही प्लॅन करून आलो नाही. मी ॲक्सिडेंटली इकडे आलो, चांगला जॉब करत होती, कंपनी बंद पडली, त्याशी रडलो अक्षरशः. म्हटलं याच्यापुढे नोकरी नाही करायची, आता जे होईल ते. आणि मग मी महाराष्ट्राची लोकधीर करायला लागलो शाहिरी सावळ्यांकडे. त्यांच्यावर केदार साहेब, म्हणजे त्यांना मी बाबा म्हणतो, त्यांच्यावर खूप गोष्टी शिकता आल्या. मग केदार, अंकुश परत आम्ही एकांक्या सुरू केल्या आणि त्यातून आमचा मार्ग तयार झाला. आणि आम्ही इथे मी काही स्वप्नावर रंगवलं, मला स्टार व्हायचं आहे आणि मला अमुक व्हायचं आहे, तसं व्हायचं, असं अजिबात नव्हतं. मला त्या कामाचा खूप आनंद मिळत होता. मग मी मेकअप केले, लाईट्स केल्या, सेटिंग केलं. कोणाकडे स्क्रिप्ट कशी मागली, आपण नवीन होतो, आपणच लिहूया ना, म्हणून मीच लिहिलं आणि त्याला बक्षीस मिळालं लेखनाचं. सो ते करतोय आवडत गेलं आणि म्हणून मी इथे राहिलो, तर रमलं, तोच माझा व्यवसाय झाला. मला कळलंच नाही मी कसं इथे आलो ते. त्यामुळे असं काही ठरवलेलं नाही आहे. फुबाई पुला तू उल्लेख केला नव्हतो, फुबाई पुल पण आम्हाला करणार का म्हटलं करतो. ते करायला गेलो, जिंकलो, पण आता पुढच्या सीझन मी मी नाही करत म्हटलं. कारण नाटक करण्याची जी मजा आहे, मी कशाला कमी लेखत नाही, पण नाटकात जी 2 तास जी मजा मिळते ना, ती मजा मला अजून तरी कुठे मिळाली नाही. ना कुठल्या शूटिंगला मिळाली आहे, ना कुठल्या स्टेज परफॉर्मन्सला, म्हणजे जे काही इव्हेंट्स असतात ते, त्या क्षणी मजा घेतो. पण नाटक संपल्यावर तो जे म्हणतात ना की तो लाईमलाईट असतो थोडासा, तो नंतर हळूहळू सगळे प्रेक्षक घरी जातात. त्याच्यानंतर काही मिनिटं जी असतात ते आपण भारावलेले असतो. जो कलाकार आहे, जो निव्वळ नाटक करणार, त्याला त्या गोष्टी माहिती आहेत. सो त्यात खूप मला मी रमतो. दुसरी गोष्ट, नाटकात वेगवेगळे प्रयोग करता येतात, जे चॅनलमध्ये आपल्या हातात काही नसतं. ते सांगतील ते सगळं करावं लागतं. आता ते त्यांची पण काही गणित असतात, कमर्शियल गणित असतात. त्यामुळे चित्रपटात पण तसंच असतं, एकदा केलं शूट की ते छापलं गेलं, त्यातून काही बदल करू शकत नाही. नाटकात मात्र प्रत्येक प्रयोग वेगळा असतो, प्रत्येक प्रयोग वेगळा करावा लागतो. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक थिएटरला वेगळ्या पद्धतीने प्रयोग करावा लागतो. त्यामुळे ती जी मजा आहे ना लाईव्हची, ती मजा नाटकात जास्त घेता येते. त्यामुळे जर मला मिळालं तर मी करेन कुठलं काय म्हणतात रियालिटी शोला. मी काही नाही म्हणणार नाही, पण नाटक पहिले एवढं नक्की. जसं फुबाई पूजा नंतर मी पुढचं सीझन, त्याचं जे सीझन असेल तो मी ग्रुमिंग केलं, त्यामुळे मी ग्रुमिंग करतो. मला ते रिसर्चवर मला याची खूप मजा वाटते. मला तो आनंद घेता येतो, म्हणून मी ग्रुमिंग केलं होतं. त्यामुळे मला कुठल्या ना चित्रपटाचा वावड आहे ना सिरियलचा वावड आहे किंवा रियालिटी शोचा, पण ती वेगळी मजा आहे, ही मजा वेगळी आहे. त्यामुळे आणि ही काय म्हणतात ना, ज्यासाठी मी इथे आलो, जी मजा घ्यायला, ती जर मला मिळते तर मी हातचं सोडून कशाला पळ त्याच्या मागे जाऊ, असं ठरवलं. दादा, नाटकांचा प्रवास आहे तुझा एवढा, पण ज्या काय तुम्ही नाटक सुरू केलं त्यावेळी तुम्हाला येणाऱ्या अडचणी आणि आत्ताची जी पिढी किंवा आत्ताचा जो ऑडियन्स बदल, त्यावेळी काय अडचणी भासतात किंवा काय फरक आहे? नाटक मी जेव्हा सुरू केलं, नाटकावर रात्रीचे प्रयोग खूप व्हायचे. मग प्रेक्षक जेवून खाऊन छान गजरे बिजरे घालून, बायका माणसं अशी पान बिन खात मस्त रिलॅक्स व्हायला नाटक व्हायला यायचं. रात्री ऑड डेला 3 प्रयोग व्हायचे. ऑड डेला पण 3 प्रयोग व्हायचे, सकाळ दुपार रात्र असे दौरे, 15-15-20 दिवशी दौरे व्हायचे. नंतर मग तो 93चा बॉम्बस्फोट झाला. त्याच्यानंतर मग रात्रीच्या प्रयोगावर बंदी आली. ते मग प्रयोग 7चे झाले. 7ला 8ला कसं कोण येणार ना, माणसं घरी येतात कामावरून, खातात पितात आणि मग बाहेर पडतात टाइमपास करायला. नंतर लोक टीव्हीला चिकटली, आता OTT प्लॅटफॉर्म आले. पण नाटकाचा जो ऑडियन्स आहे, ज्यांना जसं मी ॲज अ कलाकार नाटकाची मजा घेतो, तसं काही प्रेक्षक वर्ग आहे जो नाटक बघण्याची मजा घेतो. तो प्रेक्षक आहेच, तो कुठेच गेलेला नाही, तो नक्कीच आहे. त्यातले काही प्रेक्षक आज मला यदाची रिटर्नचा अनुभव येतो की यदा कदाचित बघितलेले प्रेक्षक जे तुमच्या वयाचे होते, ते आता जवळजवळ 30-23 वर्ष झाली यदा कदाचितला, आज त्यांची आपल्या मुलाबाळांना घेऊन येतात. त्या मुलं आम्ही ते बघितलं होतं, तो हे नाटक दाखवलं, मुलांना आणलंय. एक क्षणभर थोडा वाटतं मी म्हातारा झालो की असं वाटतं थोडंसं, नाही असं नाही, पण ते मुलांच्या चेहऱ्याचा तो आनंद बघतो ना,
आणि पालकांचा, की मग मुलांना काहीतरी दाखवलं आपल्या मातीतलं, आपल्या बोलीभाषेचं, आपल्या संस्कृतीतलं. सो त्यामुळे खूप भारावल्यासारखं होतं. आणि मी माझ्या मुलींसाठी केलेलं नाटक सो ह्या मुलांनाही बघायला मिळते. म्हणजे जे वाटतं की पुढच्या पिढीलाही नाटक बघता यायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला आपली लोककला कळली पाहिजे, नाहीतर लोककला बाद होईल ती आपली. जसे आम्ही लोकधारा करताना लोकांना जवळजवळ बाद होत चालली होती, लोक खूप बदनाम झाली होती. पण बाबांकडे म्हणजे शाहीर साबळेंकडे आम्ही लोकधारा जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला कळलं की ही लोककला किती पावित्र्य आहे. मुळात कुठलीही लोककला म्हणजे जो आपलं हे असेल, तुमचा जोगवा असेल म्हणा किंवा नमन नाट्य असेल, लोकनाट्य असेल, जे काही असेल ते वाघ्या मुरळी असेल, गोंधळ असेल, हे सगळे देवासाठी सादर केलेली कला आहे. ती तमाशा तो देवासाठी सादर केला जातो. म्हणजे गावात मी बघितलं लहानपणी समोर देवीचं मंदिर आणि त्याच्या समोर तमाशा राहतो. तर मी देवाच्या पायरीवर बसून तमाशे बघितलेले आहेत. सो त्यातलं पावित्र्य मला माहिती आहे. पण मध्ये काही अपवृत्ती प्रवृत्तीमुळे ती कला बदनाम झाली. मी नको त्या गोष्टी त्यात हे काय म्हणतात त्या शिरल्या याच्यामध्ये. पण मी जी लोकनाट्य केली ती माझ्या आईला बहिणीला रिझवतील, त्यांना खूप छान आनंद देतील, एकत्र बसून सगळ्या परिवार बघतील अशी नाटकं केली. त्यामुळे त्यातलं पावित्र्य मला माहिती आहे, त्यातली फ्लेक्झिबिलिटी मला माहिती आहे, ती ताकद मला माहिती आहे की हे रात्रभर पहाटेपर्यंत ही लोककला, ही लोकनाट्य प्रेक्षकांना रिझवतात. सो मग हे आपण काय नाही करायचं, मग हे कोणी करायचं. म्हणजे बाबांमुळे आम्हाला लोकधारा कळली, त्यामुळे ती लोककला पुढच्या पिढीपर्यंत गेली, त्यामुळे अजून तरी ती टिकून आहे. म्हणजे जे परंपरेने लोककला करतात त्यांचा भाग वेगळा आहे. त्यातले पण बरेच जण काय शिकले, मग त्यातून काही इन्कम नाही म्हटलं ते नोकरी धंदे लागले. पण अजूनही काही जण आहेत की आपली नोकरी धंदा सांभाळून आपली लोककला जपतात. आता माझा एक मित्र आहे अर्जुन लगस म्हणून. मी जेव्हा खंडोबाचं लगीन नावाचं नाटक केलं होतं, नाही जांभूळ आख्यान केलं होतं मी राज्यनाट्य स्पर्धेला, तेव्हा त्याची माझी ओळख झाली. तो MBA झालेला मुलगा आहे, तो गोंधळी आहे. तो नाटकाला यायचा, इतकं छान व्हायचा, इतकं छान गायचा, त्याचा उपयोग करून मी नाटकासाठी केला. पण तो अजूनही ते गोंधळ बिंदळ घालतो. तो पण ते कुठे इन्कमसाठी नाही, तर तो ती लोककला जपली जावी, ती पुढच्या पिढीला कळावी, ह्या शुद्ध हेतून ते करतो. असे बरेच कलाकार शुद्ध हेतून लोककला जपतात, त्याच हेतून मी लोककला करतोय. नक्की माझा व्यवसाय. पण जी चाकोरीबद्ध नाटक आहेत, बघ एक पडदा उघडला की समोर दिवाणखाना दिसतो, मग एक सोफा कम बेड दिसतो, एका साईडला किचन आहे, एका साईडला टॉयलेट आहे आणि खिडकी, आणि हा जो सीट आहे त्यापेक्षा आपण काही पूर्ण वेगळं जे मी बघितलंय ते मला करायचं नाही हे ठरवून मी लोकनाट्य केली. आणि त्याला प्रेक्षकांनी नक्की प्रतिसाद दिला. कारण माणूस दुबईला असो की मुंबईला असो, त्याची नाळ ही मातीतच आपल्या गावाकडेच गाडलेली असते, हे मला माहिती आहे. सो ज्याला गाव आहे त्याला लोकनाट्य नक्की आवडतं. दादा, मी विचारेन की यदा कदाचित रिटर्न्सचं जेव्हा कोरोनाच्या आधी बरेच प्रयोग झाले आणि कोरोनानंतर जेव्हा उभं राहण्याची वेळ आली तेव्हा तुमच्या जवळच्या आणि तुमच्या नाटकाच्या जवळच्या एका व्यक्तीचं निधन झालं, खूप जवळच्या. त्यावेळेला मग तुम्ही तर पोरके झालातच, पण त्यावेळेला असं वाटलं का की आपलं नाटकही पोरकं झालं? हो, नक्कीच मला वाटलं होतं. कारण दत्ता घोसाळकर माझे मित्र, ज्यांच्यामुळे यदा कदाचित सुरू झालं. कारण यदा कदाचित हे स्क्रिप्ट 4 ते 5 नामवंत निर्मात्यांकडे पडून जाऊ. कोण करायचं डेअरिंग करून होतं का, ते तर संगमेश्वरी भाषा, चिपळूणची भाषा, आपली बानकोटी भाषा, ती कोकणाच्या बाहेर कोणाला माहितीच नव्हती. त्याच्यानंतर ती पात्र तशी, म्हणजे अरे असं कसं ते कौरव पांडवाची ओरडत येतील, नाचत येतील, गात येतील, आणि ही गाणी त्यातली हे सगळं. ते म्हणून ही भाषा बदलतो मला सांगायला, ही भाषा. कारण एकांका गाजली होती, एकांका खूप सुपर डुपर हिट झाली होती. पण ते कोणाचं मी म्हटलं नाही केलं तर मी असं कारण हाच USP मला माहिती होतं, तर ते डेअरिंग घेत नव्हतं. पण दत्ता घोसाळकर नंतर माझे मित्र झाले, खूप चांगले मित्र माझा, तो मला शोधत झाला. फोन नव्हते, काही नव्हते. तो ठाण्यातून मी HR कॉलेजला त्या पुढच्या वर्षी एकांका करत होतो, तिकडे शोधत आला. मला आपला ते एकांका नाटक करायचं, म्हटलं करूया. आणि मला असं आलं की डायरेक्ट उडी मारायची, मग ते हातपाय कसे मारायचे बघू आपण म्हटलं. आणि त्यांनी मला खरंच सांगतो, त्यांनी कसलीच अडकाठी केली नाही. मी पाहिजे तेवढे दिवस रिहर्सलचे त्यांना दिले. इतर निर्माणसारखे अरे कधी करतो यार, किती दिवस रिहर्सल करतो, कधी ओपन करायचं, तारीख सुट्टी मला माहिती नाही. मी त्याला म्हटलं आता नाही जरा पुढे ढकलं लागेल. ओके चल पुढे ढकलू नाटक. असं जवळजवळ आम्ही 2.5 महिने ती तालीम केली होती. यदा कदाचित रिटर्नची तर 6 महिने तालीम केली होती मी. सगळी नवीन मुलं होती, पुरी करकरी. तेवढा त्यांना त्यांच्यावर वेळ त्यांना द्यावाच लागतो. मी त्याला एवढंच म्हटलं होतं, आता बघ मी काही डेली बेसिसवर काम करत नाही की मुगाच दिवस काढते. कदाचित जेव्हा नाटक काढशील तेव्हा तुम्हाला जे पैसे ते मला परवडणार पण नाही, पण जेवढे प्रयोग जास्त होतील तेवढे पेमेंट मला जास्त मिळेल, तेवढं मी जास्त टिकून राहील मला माहिती आहे म्हटलं. सो मी ती मेहनत करणार. आणि ते त्यालाही माहिती आहे, आम्ही काय पर डेवर काम करणारी माणसं नाही. सो तो तेवढा वेळ तो द्यायचा. यदा कदाचित जी कल्पना, त्या रिटर्न्सची कल्पना त्याला मी सांगितली की असाची कल्पना आहे, त्याला ती खूप आवडली. आणि त्याचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. तो डायरेक्ट नाटक तालीमच सुरू करायचा, नाटक लिहिलेलं पण नसायचं.
जसं मी यंदा कदाचित केलं होतं ते पण त्यासाठीच केलं होतं. मी आधी सगळ्या कोण कोण मुली काय काय करतात 10-12 देताना नाचवलं, हे कर ते कर ते कर ते कर, सगळे कंटाळायचे. पण मला त्यात कोण काय करते मला कळायचं, कोणाचा प्लस पॉईंट काय वीक पॉईंट काय करायचं. मग तसे मी कॅरेक्टर्स लिहायचो. तसंच यदागीची प्रोसेस आहे, ही उलटी प्रोसेस आहे. आधी कलाकार जमवले, मग कॅरेक्टर सुचले मला, मग मी नाटक लिहिलं. नाटकाची थीम तयार होती, पण कॅरेक्टर्स कुठले घ्यायचे हे नंतर मी त्या मुलांची शरीरयष्टी, त्यांची स्टाईल, त्यांचे प्लस पॉईंट वीक पॉईंट बघून असं ते केलं. ते नाटक केलं तेव्हा जवळजवळ 175 प्रयोग त्या नाटकाचे झाले. आणि कोरोना सुरू झाला, सगळं जग थांबलं, त्यामुळे धोधो चाललं नाटक थांबावं लागलं. कोरोनाच्या नंतर कोरोना लॉकडाऊन उठला आणि आता परत पुन्हा सुरू करूया म्हणून दत्ता आम्ही सगळ्यांनी पुन्हा सुरू केलं. आणि एक दिवस पहाटे फोन आला की दत्ता गेला म्हणून. मी खरंच तुम्हाला अक्षरशः ना हातपायच गळले माझे, कारण माझा हुकमी एक्का गेला. म्हणजे मी तो त्याचा माझ्या डोळ्यावर नको, मला त्याच्या डोळ्यावर नको. एकदा नाटक दिलं की दत्ता ते पळवणार मला माहिती. यदागीची जेव्हा कॉन्ट्रोवर्सी झालेली सगळ्यांनी हातपाय गाळले होते, फक्त मी, दत्ता आणि शलाका माझी बायको, आम्ही तिघांनी फक्त तिघं होप ठेवून होतो. दत्ताने आम्ही कुठे कुठे भेटतो, ह्याला भेट त्याला भेट, ते नाटकाची ताकद आम्हाला माहिती होती, ह्याच्या खूप बरोबर आम्हाला माहिती होतं. म्हणजे आम्ही खूप वणवण भटकलो. दत्तानी मग मला तो आनंद दिघे साहेबांकडे घेऊन गेला, त्यांना रिक्वेस्ट केली. मग त्यांनी रात्री मिडनाईट 12 वाजता शो बघितला, एक खास शो त्यांच्यासाठी अरेंज केला. मग त्यांनी सांगितलं की नाही हे विटंबन नाही, हे छान विडंबन आहे, नाटक खूप सुंदर आहे, हे प्रयोग झाले पाहिजेत. मग पुन्हा नाटक सुरू झालं. हे जवळ प्रत्येक प्रयोगाला टेन्शन असेल, 4,500 प्रयोग. दत्ता कधी हटला नाही. पण मी शेवटी म्हटलं दत्ता तर बस करूया आपण. जेव्हा बॉम्बस्फोट झाला ना, म्हटलं दत्ता तर बस, आता नको आपण करूया, आपण नवीन काहीतरी करू. देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे. सो मी यदागीची रिटर्न सुरू केलं. पण दत्ता गेल्यामुळे मी अक्षरशः खरंच तुझा शब्द अगदी परफेक्ट आहे, पोरका झालं काय वाटलं. नाटक पण पोरका होणार, काय होतं आमच्याकडनं एकदा नाटक थांबलं ना की पुन्हा त्यावर कोण विश्वास टाकायला मागत नाही. पण त्याला काही लेबल नव्हतं ना, ते अपेक्षा कोणीचं आहे, नाही बरं आता कोणते करणार. मग किंवा म्हणजे जे राईट्स त्याच्याकडे नसतील तर कोण राईटसाठी उभा राहिले तर, असे बरेच विषय असतात. कोलॅप्स झालं होतं मी. आणि त्यात नेमका मी स्लीप डिस्कने आजारी पडलो. मी जवळजवळ बेडवर होतो. आणि कर्मचारी सांगितले माझा मित्र होता बसला इथे, किरण विष्णू केळकर. आम्ही कॉलेजला एकत्र होतो 11वीला. त्यानंतर आमची अजिबात गाठ भेट नाही. पण 11वीला आम्ही खूप धमाल धुडगूस घातला होता कॉलेजमध्ये. शेवटी आम्हाला ब्लॅकलिस्ट करून काढून टाकलं होतं. इतकी मजा आम्ही केली होती. तो नेमका मला भेटला आणि मला नाटक करायचं आहे, मला ॲज अ प्रोड्युसर इंट्रोड्यूस व्हायचं आहे, मला नाटक क्षेत्रात सुरू करायचं आहे. आधी तो फिल्ममध्येच प्रोडक्शन्स वगैरे सांभाळायचा. तर म्हटलं असं नाटक एक पटकन होईल, सगळं रेडी आहे मटेरियल. म्हटलं यदागीची रिटर्न्स, तर यदागीची नावाचं पुण्य आहे. सो तो तयार झाला. आणि मला नवीन निर्मात्याकडेच नाटक करायचं होतं, कारण ना तिथे असं फ्रीली काम करता येतं, कोणाचं बर्डन नसतं, हे नको ते नको, हे का असं का, एकही प्रश्न विचार नाही. डोळे झाकून त्यांनी विश्वास ठेवला. जे जे हवं ते दिलं. जितके दिवस तालीम तितके दिवस तालीम, जे कलाकार पाहिजे ते सगळं दिले आणि नाटक सुरू केलं. आणि याच्यामागे आम्हाला अगदी खंबीरपणे साथ दिली ती किरणची बायको मानसी किरण केळकरीने. आणि डोळे झाकून विश्वास ज्याला म्हणतात तो विश्वास त्याने ठेवला. आणि आज जवळजवळ त्यांनी सुरू केल्यापासून नाटक आज 100वा प्रयोग. 3 डिसेंबरला आमचा रॉयल ऑपेरा हाऊस म्हणजे मुंबईतलं भव्य दिव्य थिएटर आहे, तिथे आम्ही संध्याकाळी 6 वाजता 100वा प्रयोग करतोय. दादा तुमची नाटकं तर प्रेक्षकांना आवडतातच, पण मगाशी तुम्ही म्हणालात की जर चित्रपटाची संधी मिळाली तर तुम्ही डेफिनेटली कराल. पण मग आत्तापर्यंत तुमच्याकडे तशी संधी आली नाही की तुम्ही नाटकात रमता म्हणून तुम्हीच ठरवून नाही केलं? नाही, संधी आली. जवळजवळ 2 ते 3 चित्रपट मी करण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबलं. म्हणजे एक चित्रपट शेवटी अक्षरशः 1 दिवसाचं काम बाकी होतं आणि थांबलं नोटबंदीमुळे. आता बाकी मी जास्त काही सांगत नाही. पण असे एक पहिला चित्रपट केला, त्या निर्मात्याने प्रॉब्लेम केला, सगळ्या कलाकारांचं पेमेंट थांबवलं. म्हटलं त्यांचं पहिलं पेमेंट करतो मी फिल्म करणार नाही. इव्हन नाटकात पण कलाकारांचं पेमेंट मी नाटकच थांबवतो. ते पण मेहनत करतात. म्हणजे माझे पैसे मिळाले मी असं नाही, मी कधी करत नाही. कलाकार त्यांचं पहिले पैसे दे तर मी प्रयोग करतो म्हणतो. तुला नाही जमत तर करू नको, मी स्पष्ट सांगतो. कधी कोणी निर्माता आला नवीन तर तुमचे एकही तिकीट फाटणार नाही. तुमची प्रयोग करण्याची तयारी आहे का, तर तुम्ही नाटक करा, तर करू नका. कारण सगळे कलाकार जसं तुम्ही तुमची हाऊस म्हणून येता किंवा टुरिस्ट घ्या, तसे कलाकार पण आपला वेळ देतात, काहीतरी एक स्वप्न रंगवतात. फ्युचरचं असेल किंवा जे बॅकस्टेजवर आहेत त्यांचं तर हातावर पोट असतं, आज कमवणार घरी जाऊन शिजवणार असं पोट असतं. त्यामुळे मी माझ्या हाऊससाठी मी त्यांना भेटीला धरणार नाही म्हटलं. पण 3 चित्रपटाचं ते थांबलेच माझे. म्हणजे एक दुसरं चित्रपट होता, त्याचं काय झालं, माझा जवळचा मित्र होता, त्याला मी प्रोडक्शन मॅनेजर केला आणि त्यांनी प्री प्रोडक्शनलाच वाट लावली प्रोडक्शनची. मी इतकं त्यांनी बजेट हे करून ठेवलं. निर्माता वॉज व्हेरी जेन्युइन. त्यांनी सगळ्यांच्या आधी पैसे दिले, कलाकारांचे आधीच देऊन ठेवले होते. त्यांनी परत एक पैसा मागितला नाही. मग संतोष, अरे असं झालं, यांनी एवढा खर्च आत्ताच झाला, पुढे जाऊन काय करणार. म्हटलं थांबूया, तुम्ही अनुभव घ्या, तुम्हाला जे विश्वास होईल तेव्हा आपण करू.
सो बघू, लेट्स सी कधी होईल ते. पण मी असं मला करायचं आहे, मला पैसे कमायचे, चित्रपट करायचे म्हणून मी चित्रपट करणार नाही. माझ्याकडे काम आहे देवाच्या दयेने. सो मी पहिलं ते करेन. मगाशी म्हटल्याप्रमाणे हात सोडून क्वालिटीच्या मागे लागणार नाही. दादा, तुमच्या ह्या उत्तराला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की संतोष पवार खूप बिझी असं लोकांना वाटतं, म्हणून माझ्याकडे काम विचारताना थोडा विचार करतात. तर हे नेमकं काय गणित आहे? नाही, बरोबर आहे. कारण ते डेली सोप जर असेल तर हा मध्ये फोन आला होता मला, सिरियल करणार का, सध्या काय आहे. म्हटलं असं असं नाटकं आहे, अशी नाटकं चालू आहेत. तर पुढे काय म्हटलं, तुमचं जर आपलं पट झालं, जुळलं, तर पुढचं नाटक मी नाही घेणार. एकदा तुम्हाला कमिट केलं तर मी नाही करणार, पण तुमची वाट बघत मी थांबणार नाही. म्हटलं मी ना सिरियल 100% नाटक घेणार. मग एकदा नाटक घेतलं की मग जवळजवळ महिना दीड महिना तालमी असतात, त्यानंतर प्रयोग सुरू होतात. ते शनिवार कमी जास्तीत शनिवार रविवार असतात. चांगल्या बुकिंग असेल मग कधी मग शुक्रवारी प्रयोग होतात, गुरुवारी प्रयोग होतात. मग त्यांचं ती कुरकुर सुरू होती की अरे 2 वाजता जायचं आहे मला, आपण जर सांगितलं त्यांचंही बरोबर असतं, आपलंही बरोबर असतं, मला प्रयोगाला पोहोचायचं आहे. सो मग ह्या गोष्टी क्लॅश होतात आणि मग तारखा जुळत नाही, वेळ जुळत नाही. बरं त्यांचं फिक्स नसतं, त्यांचं कसं स्क्रीन प्ले येईल तसं ते आपल्याला सांगणार, उद्या आहे की नाही, परवा आहे की नाही, पुढच्या तारखा काय आहेत वगैरे, ते आपल्या रोज तारीख देऊन ठेवतात. आणि दुसरी गोष्ट काय होतं, तिकडे गेलं की म्हणजे हा इट्स अ पार्ट ऑफ जॉब की जायचं, मेकअप करायचं, बसून द्यायचं. तुम्हाला बोललं की जाऊन तिथं उभं राहायचं. आणि ती सवय नाही मला गेलं की डायरेक्ट काम करायची सवय आहे. 24 तास म्हणजे टोवर काम करण्याची सवय आहे. सो तिकडे कामाची वाट बघत बसायचं ते पण होत नाही. तिकडे जाऊन तुमचं वाचन पण होत नाही. मी घेतलं पुस्तक गेलं की ते कधीच बोलत पटकन की आजूबाजू एवढी गडबड असते, तिथे प्रॉपर बसायला जागा नसते, त्यामुळे तिथे वाचन पण होत नाही, लिखाण पण होत नाही. मग करायचं काय मधल्या वेळात, असा प्रश्न मला पडतो. कारण ती सवय झाल्यामुळे माझ्या बॉडीला, त्यामुळे खूप कंटाळा येतो. मग हां, मला जर सकाळी बोलला म्हणजे सकाळी 6 पासून मला कामाला झोपा, रात्रभर मला काही वाटणार नाही, पण बसून ठेवतो मात्र माझा प्रॉब्लेम होतो. सो हा प्रॉब्लेम आहे. आणि कदाचित त्यामुळे ते बोलत नसेल, कारण ते कळतं ना आपल्या जाहिरातीवर, आपल्या ह्याची एवढी नाटकं आहेत, कशाला उगाच बोलावं, आपल्या वेळ जुळणार नाही, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या गोष्टी होतातच नाही, बोलणं होत नाही. नाही, कशाला. मी म्हटलं मी कामाचा आनंद घ्यायचा आहे मला. मग ते चित्रपट असू दे, सिरियल असू दे, नाटक असू दे, तिकडे तेच करायचं, इकडे ते तिकडे तेच करायचं. इकडे उलट मी राजासारखं असतो, जे मी म्हणेन ती पूर्व दिशा असते. मला कुठल्या EPचं बोलवणं नाही, कुठल्या काय चॅनल हेडचं म्हणणं नाही, काय नाही. मला जे वाटतं ते मी करतो खूप छानपैकी. फक्त निर्माता माझा विश्वास असतो, निर्माता माझ्याबरोबरच असतो, हे आपण असं करायचं तसं करायचं, आणि जे मला पाहिजे ते मी करतो. त्यामुळे नाराज काहीच वाटत नाही. जर मी ठरवलं असतं की नाही मला लाईमलाईटमध्ये राहायचं आहे किंवा मला स्टारच बनायचं आहे किंवा मला हिरो बनायचं, तर मला त्याची त्रास झाला असता. मी कुठल्या इव्हेंटला पण जात नाही. मी जर स्किट करणार असेल तर मी जातो, स्किट संपलं की ताबडतोब मागच्या तर मी बॅक टू पॅव्हिलियन. मी समोर बसत पण नाही तिकडे. म्हणजे ह्याला मी काही कमी लेखत नाही किंवा मला त्याचा नाशी आहे किंवा आवडे असं नाही. मी घरी जाऊन त्याची वाचत बसेन, काहीतरी बघेन, असं होतं. तिकडे बसून ते स्किट बघायचे. मुळात मग काय होतं, ते जायचं, सगळं उतरवायचं, मग परत दुसरे कपडे घालायचे, मग बसायचं, मग जाऊन परत मी बापरे, हे ते खूप गोंधळ होतो सगळं तो. आणि माझं काय होतं, मी तर रिसर्च केलं तर मी घरी गेलो की परत मी लिहायला बसतो. मग बाकी काही मॅगझिनची कामं असतात लिखाणाची, काही न्यूजपेपरची कामं असतात लिखाणाची, कुठलं स्किट्स लिहायचे असतात, तर मी तिथे पण मला घरी जाऊन पण काम असतं. असं नाही की मग आता घरी जाऊन मला काही काम नाही. सो मी लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो की जाऊन मी काम तरी करत बसेन. सो ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे मग मी शक्य त्या गोष्टी अवॉइड करतो असं लोकांना वाटतं. तसं नाही, ते आपोआप अवॉइड होतं. मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही आजारी पडलात मधल्या काळात आणि बेड रिडन झालात. एखाद्या कलाकारासाठी बेड रिडन होणं हे त्याच्या विचाराच्याच पलीकडे असतं की इतका धावपळ करणारा संतोष पवार एक दिवस बेड रिडन झालाय. तो फेज, तो लाईफ मधला तो फेज कसा तुम्ही सर्व्हाइव्ह केला? मी म्हणजे जवळजवळ मला आधी खूप त्रास होता, पण मी रोज एक्सरसाइज करून मग बाहेर पडायचो घराच्या. पण मध्ये एक मी नाटक करतो येतो ते तिथे निर्माता ऋषिकेश जोशी होता. सो तिथे तो म्हणेल तसे त्याप्रमाणे मला जावं लागत होतं. सो माझी एक्सरसाइज तुटली आणि मी त्या तालमीला सकाळी लवकर जायचो, दिवसभर तालमी करायचो, आणि त्यात एक्सरसाइज तुटल्यानंतर मला खूप त्रास झाला ना. एक 12 मिनिटाचा शो केला मी, तिथे मला प्रचंड त्रास झाला. मी भिंगत येऊन म्हणजे मधल्या एक्झिटला भिंगत येऊन मी आडवा पडायचो, एक्सरसाइज करायचो आणि परत जाऊन एंट्री करायचो. असं कसं प्रयोग संपवला. दादरला उतरलो बसमधून, माझ्या गाडीत बसलो, घरी गेलो, आणि तिथे उतरताना मला जो त्रास झाला, मी अक्षरशः रांगत घरी पोहोचलो. त्याच संध्याकाळी मला इव्हेंट होता, एक शाही साबळेंचा बाबांच्या नावाचा एक इव्हेंट होता, त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून. मी तिकडे कसा गेलो माझं मला माहिती. मी त्याची टॅक्सी, त्याला बोलवलं, खाली उतरलो, गेलो, ते बसून रेसगले. आता म्हटलं नाही, मला वाटतं कदाचित मला तर बसूनच का ते भारूड सादर करावं लागेल. पण बसू कसं करणार आहे, भारूड कधी बसून सादर करत नाही. पण मी उभा राहिलो आणि
तिथे मला जाणवलं की नाही, मी 10 मिनिटं 15 मिनिटं उभा राहू शकतो. म्हटलं चल घुसूया. मी घुसलो, केलं शेवटी फक्त माझा तोल गेला. मी पटकन एकाला पकडलं, आतमध्ये आलो. तिथे परत मला पंपिंग केलं, मग गाडीत बसवलं, मग घरी आलो. त्यातूनही मी झीचं नाव चालेल ना आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. हां, झीचा इव्हेंट होता आपला. तिथे कदाचित 25 वर्षानंतर त्याचा एक 20 मिनिटाचा भाग सादर करायचा होता. त्या रिहर्सलला गेलो. तिथे असंच बसत गेलो, धरून नेलं. तिथे ते शूट बी केलं आणि शूटिंग ते संपवलं आणि मी डॉक्टरकडे गेलो. गोट्या सावंत आमचे सूत्रधार आहेत, त्यांच्या ओळखीचे डॉक्टर होते. त्यांनी माझे रिपोर्ट बघितले. मी MRI वगैरे काढून गेलो होतो. ते म्हणाले ऑपरेशन नको असेल तर बेड रेस्ट घे. ताबडतोब फोन घेतला. सगळे जे काही तिकीट शो होते ते कॅन्सल केले, पण कॉन्ट्रॅक्ट शो बाकी होते ते तर कॅन्सल करताना काही शो कॅन्सल केले. त्यांना रिक्वेस्ट केली, माझे रिपोर्ट पाठवले सगळे, पण काही ते शक्यच नव्हतं कॅन्सल करणं. माझ्या मुलांना घरी बोलवलं. मी घरी तालीम घेतल्या. मी झोपून असायचो, ते घरी तालीम करायचे. त्या तालमी केल्या आणि ते 3-4 कॉन्ट्रॅक्ट शो ते केले. नंतर मग किरण भेटला मला आणि मग ती प्रोसेस सुरू होती माझी सगळी. नाटक पुढचं करायचं आपल्याला, नाटक पुढचं करायचं, कारण ते होप्स होते. मला वाटतं त्या होप्समुळे आता मला पुढे जाऊन मला दिसत होतं मला पुढे जाऊन नाटक करायचं. पण त्या दरम्यान काय झालं, माझी चालू असलेली 5 नाटकं एका रात्रीत बंद झाली बाकीची. पण पुन्हा तर सुरू करणं भाष्ट होतं, कारण माझा व्यवसायच हा आहे, रोजीरोटी जी आहे, माझी हाऊस पण हीच आहे. सो मग झोपूनच मी ते सगळ्या तालमी करत होतो. नंतर मग थोडंसं बसता यायला लागलं. मग किरण गाडी घेऊन यायचा मला खाली. मी खाली गाडीतून तिकडे जायचो. मी सगळे उशी लावायचे, मी तालमी करायचो. तिथेच गाडी लागली होती. मधल्या वेळेत मी तिथे झोपून एक्सरसाइज करायचो, मग पुन्हा तालमी करायचो. प्रयोगात पण मी नाटक पण असं बनलं की मध्ये मला एक्झिट घेता यावी, तिकडे जाऊन परत मला डॉक्टरने काही एक्सरसाइज दाखवल्या होत्या, त्या पंपिंग केलं की पुन्हा मला उभं राहता येत होतं. मग थोडं पेन कमी व्हायचं. असं म्हणून प्रयोग पण सुरू केले. म्हटलं बसून किती दिवस राहणार ना, बसून राहिलो, मग गंजणार आपलं शरीर. पण ते सुरू केलं मी ते. पण त्याचा फायदा असा झाला, सगळ्या काय म्हणतात ना, प्रिकॉशन्स सगळ्या घेतल्यामुळे आणि माझ्या कलाकारांनी निर्मात्यांनी खूप सहकार्य केल्यामुळे मला कुठलीही एक गोष्टी, मला असं खाली कधी अशी वस्तू उचलायला वाकू दिली नाही मला. कुठली गोष्टी घेण्यासाठी वाकू दिली, सगळं हातल्या हातावर मिळायचं. सो त्याचा परिणाम असा झाला की आज मी खूप छान पद्धतीने काम करू शकतो. फक्त प्रिकॉशन घेतो की जास्त फटकन वाकायचं नाही, किंवा उगाच आधीसारखं असं मी जम्पिंग करायचो तर पंपिंग करायचो, किंवा आपण वॉर्मअप करायचो. आता बसल्या काही गोष्टी मला डॉक्टरने दाखवून ठेवल्या मला, त्या मी सगळ्या बसल्याच करतो. पण एनर्जी कुठे कमी होत नाही त्याच्यामुळे. ती पण एक फ्रेज पाहिली, माणसं कशी असतात ती पण कळली आपल्याला. आपली माणसं कोण, परकी माणसं कोण किती मधीला धावतं. सो त्याही गोष्टी म्हणजे म्हणतात ना की कुठला एक्सपिरियन्स फुकट जात नाही, तो एक्सपिरियन्स पण काय म्हणतात जमा झाला आपल्या मेमरीमध्ये. दादा, अभिनेत्यासोबतच तुम्ही उत्तम दिग्दर्शक आणि लेखक आहात, तर कधी चित्रपटासाठी लेखन करावं, चित्रपटाचं दिग्दर्शन करावं असं कधी तुम्हाला वाटलं का? आणि यापुढे असं ते आम्हाला दिसेल का? मी म्हटलं ना, त्या 2 ते 3 चित्रपट मी जे करत होतो ते मी ॲज अ रायटर एडिटरच करत होतो. त्यातलं एक होतं ते माझं जाणून बुजून नावाचं नाटक, जे खूप हिट झालं होतं आणि प्रचंड इमोशनल नाटक होतं. त्याच्यावरच करतो. फक्त 1 दिवसाचं काम राहिलं आणि ते पिक्चर थांबलं. काही चित्रपटाचे संवाद मी लिहिले. नंतर 1-2 चित्रपट मी लिहिले पण पूर्ण. काही ना न्याय मिळाला, काही ना त्या चित्रपटात न्याय नाही मिळाला, कारण तिथे मी हेल्पलेस होतो. कारण ते लिहून द्यायचे, मग लेखक हेल्पलेस होऊन जातो. मग जे काही त्यांचे दिग्दर्शक आणि निर्माते किंवा कलाकार जे करतील ते. पण तो अनुभव मला फार चांगला नव्हता. 1-2 अपवाद सोडले तर. त्यामुळे तिकडे फार रमलो नाही. म्हटलं आता जर लिखाण केलं तर मी डिरेक्टर असेल तर करेन, किंवा प्रॉपर डिरेक्टर असेल तर करेन. कारण जर माझ्या लिखाणात जर न्याय मिळणार असेल, किंवा मला काम करण्याची मजा येणार असेल, किंवा हे चित्रपट माझ्या नावावर जमा होते बाबा चला हे असं राहिलं, तर मी ते चित्रपट करेन. तर निव्वळ पैशासाठी मी कधीच कुठलं काम केलं नाही. पण जर संधी मिळाली काम करण्याची, मला माझ्यावर विश्वास टाकून, जसं मी नाटकात पूर्ण फ्री होऊन काम करतो, सगळं फ्रीडम घेऊन काम करतो, तसं जर मला करायला मिळालं तर नक्की करणार नाही. दादा, संतोष पवार यांचं दुसरं नाव सबकुच पवार देखील आहे, तर या सबकुच मागची कहाणी काय? ते काही नाही, ते मजा मस्तीच झालेलं आहे सगळं. ते काय होतं की माझे नाटकं फ्री फॉर्मची असतात, त्यात सेट बीट असं काही नाही, पूर्ण मोकळा रंगमंच असतो. पण ते निर्माते नवीन असतात आणि माझं म्हणणं की थोडा खर्च जितका हवा करायला तेवढे प्रयोग जास्त होतात. पण ते सेट डिझाईन प्रचंड पैसे मागायचे असं मला वाटायचं, निर्मात्यांना वाटायचं. म्हटलं कशाला पाहिजे, मीच करतो ना सेट डिझाईन. म्हटलं माझं ड्रॉइंग बऱ्यापैकी चांगलं असल्यामुळे ते सेट डिझाईन मीच करतो आणि ते खूप छान दिसायला लागलं. त्याच्यानंतर काही सेटची नाटकं पण मीच डिझाईन, असं पाहिजे तसं पाहिजे हे पाहिजे वगैरे, आणि त्यांना बक्षिसं मिळाली त्या त्या सेटच्या डिझाईनला. पण नाव तेव्हा मी वेगळी द्यायचो, जे सेट बनवणारा असेल त्याचं नाव द्यायचो, असं व्हायचं. त्यांना अरे तो बक्षीस माझ्या डोळ्यासमोर घेऊन गेला असं व्हायचं ते.
पण नंतर मग माझे दत्ता गोसाळकरांनी सुरू केलं, पहिलं तुझ्यात नाव द्यावे ना. अरे म्हटलं कुठे सगळं लेखक दिग्दर्शक हे ते, म्हटलं ते पु ल देशपांडेला शोभतं, मला नाही शोभत म्हटलं ते. म्हटलं हे नको रे भाऊ म्हटलं. तर नाही तू थांब मी करतो बरं. आणि त्यानेच ते एक दिवस सबकुच संतोष असं ते स्वतः टाकलं आणि ते इतकं ते लोकांच्या म्हणजे तोंडात बसलं ना, मग त्याने तेच कंटिन्यू झालं सबकुच. असं ते ठरवून काही झालेलं नाही, ते झालं. जसं मी इकडे ठरवून आलो नाही, आलो राहिलो इथे, तसेच सबकुच आलं आणि ते कायम झालं. तुम्ही लेखन करता, दिग्दर्शन करता, आता म्हणालात की आर्ट वगैरे डिझाईन करता, तर संतोष पवारांना नेमकं काय आवडतं, दिग्दर्शन, लेखन की? मला दिग्दर्शन जास्त करायला आवडतं, कारण लेखकाला जे म्हणायचं आहे ते कलाकारांकडून करून घ्यायचं, त्यात आपल्या कल्पना टाकून आणि ते कसं छान रंगवून, छान काय शुगर कोटेड करून किंवा कसं लोकांना प्रेझेंट करायचं, प्रेक्षकांना कसं ते स्पून फीड करायचं, हे जे एक चॅलेंज असतं ना ते घ्यायला खूप आवडतात. आणि दिग्दर्शक जबाबदारी जास्त, लेखकाने एकदा दिलं की तो कधी ते ढुंकून पण बघत नाही तिकडे. कलाकारांना पण काही मला हे सांगितलं हे बोलायचं मी बोलतो, शेवटी जबाबदारी सगळी दिग्दर्शकावर होते. शेवटी जबाबदारी घ्यायला मला आवडते आणि मग त्या जबाबदारीने आपल्याकडून काम पण खूप छान होतं. आणि म्हणजे जसं आता इथे काम केलंय तरी बॅकअप ऑफ द माइंडमध्ये तिकडे रिसर्च चालू ते सगळं चालू असतं. घरी गेल्यावर उद्या काय सीन करायचे, आजच्या सीनमध्ये काय कमी होते, काय लिहायचं, मग ते परत जर दुसऱ्याचं स्क्रिप्ट असेल तर ते लिहायचं, आपलं स्क्रिप्ट असेल तरी ते रिराईट करायचं. सो मी जवळजवळ ना 18 तास बिझी असतो, त्यामुळे ते मला काम करण्याची एक नशा आहे, ज्याला वर्कहॉलिक म्हणतात. बाकी कुठली नशा नाही मला, पण ही नशा मला प्रचंड आहे आणि त्याचा आनंद मी घेतो. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून काम करायला मला खूप आवडतं. ॲज अ कलाकार असं मी काम करतो, बाहेर पडलं की माझा स्विच ऑफ होतं. मग आता उद्या वेळेला बघू काय होईल ते, किंवा स्टेजवर गेलं मग बघू काय होईल ते. लेखक पण एकदा लिहून दिलं काम दुसऱ्याला, पण माझं लेखन दुसरं कोण करतच नाही म्हणा, कारण ते माझं मलाच माहिती काय असं ते अक्षर माझं मला माहिती आहे. आता मी ते शिकलो टाईप करायला म्हणून. आता अरे तू हे स्क्रिप्ट टायपिंग आहे असं आता धक्के बसतात लोकांना, टाईप केलेलं स्क्रिप्ट आहे म्हटलं, हां टाईप केलेलं स्क्रिप्ट आहे, कारण मी कोरोनामध्ये ते शिकलो कसं टाईप करायचं काय ते. त्यामुळे दिग्दर्शक असेल तर कसं तो सतत अपडेट असतो, काय म्हणतात त्याला, खूप वेगवेगळे प्रयोग करून बघायची संधी असते. आपल्याला पाहिजे तसं काम करून घेता येतं आणि प्रत्येक माणसाला ती हुकूम असं असतं ना, हुकुमशा, नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, ते करायला तो त्याचा एक आनंद घेता येतो, अगदी फ्रँकली स्पीकिंग. सो दिग्दर्शन करायला मला आवडतं. दादा, तुमच्यावर प्रचंड कौतुकाचा वर्षाव होतो, पण कौतुक म्हटलं की संतोष पवार हे म्हणजे कौतुक म्हटलं की संतोष पवार कुठेतरी सावध होतात. मग हे का, असं काय? नाही काय होतं, आपल्याकडे म्हणे ना निंदकाचे घर असावे शेजारी, पण अगदी खरी गोष्ट आहे ती, अगदी खरी गोष्ट आहे ती. कारण आपण ना खूप अलर्ट राहतो, आपण खूप सावध राहतो. मॅडम चुका होता का माहीत, कोणी मुद्दाम चुकत नाही, कधी कोणी कुठलं नाटक मुद्दाम वाईट होत नाही, पण काही गोष्टी ना बेसावतपणे घडतात. आपण उदाहरणार्थ त्याची मॅच जर तुम्ही बघितली अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया, ते थोडी बेसावत झाली आणि मॅच हातात गेली, कारण म्हटलं तर आपण जिंकलो. सो त्या गोष्टी होण्याची शक्यता असते. तर तुमच्यावर जर कोणी अंकुश ठेवत असेल ना तर आपण कंट्रोलमध्ये काम करतो. सो मला त्या गोष्टी खूप आवडतात. मला कोणी हे बरोबर होत नाही, ते बरोबर होत नाही, मी ऐकतो. ऐकावे जाण्याचे करावे म्हणायचे असं मी आहे, पण मी ऐकतो नक्की. मी ते ह्याला काय कळतंय त्याला काय असं अजिबात करत नाही, कारण बऱ्याच वेळा ना आपल्या खिसगंटीतील नसलेला माणूस आपल्या बऱ्याच गोष्टी सांगून जातो पटकन. सो मला त्या गोष्टी खूप आवडतात. आणि कधी कधी होतं काही जण येतात, अरे मस्त झाला, सॉलिड झाला, छान झालं, मला ते कळतं आजचा प्रयोग कसा. ते मी म्हणे कधी प्रयोग इतका खूप छान होतो, पण काही जण जास्त नाही, सो कॉल्ड नाकं मुरडतात, टीका करतात, आणि अरे आहे तर चोख कमी पाहिजे वगैरे, मग ते कलाकार नर्वस होतात. म्हटलं काही नाही, आपला प्रयोग खूप छान होते, टेन्शन घेऊ नका. एका प्रयोगाचा तर प्रयोग खूप वाईट झाला होता, अगदी फ्रँकली खूप वाईट झाला होता, आणि त्या एका समितीने भरभरून लिहिला, असं नाटक आहे, तसं नाटक आहे, सॉलिड आहे वगैरे वगैरे. म्हटलं ह्यांना काय कळतं की नाही, म्हटलं प्रामाणिक, म्हटलं अरे यांना प्रयोग खूप वाईट झाले माझं, म्हटलं आजचा. तर काही कारण होती त्याला टेक्निकली, पण हे आपल्याला कळतं ना, त्यामुळे मी ते ना डोक्यात जाऊन देत नाही हवा. मी एकदम मला असं देवेंद्र प्रेम म्हणाला, तुला कसं काय एवढं कसं काय जमतं रे, अजून तेवढं जमिनीवर यायचं असं तसं. म्हटलं ना, माझ्या आजी माझी वाक्य म्हणायची, लोक रंगल्या गालाचं मोकळे घेतात. ते माझ्या डोक्यात फिट्ट बसले की खरी गोष्ट आहे, लोक रंगल्या गालाचे मोकळे घेतात. आणि ती जर आपल्या डोक्यात फिट असेल ना तर आपण कधीच हवेत जात नाही. एका कार्यक्रमात मी होतो आणि माझ्याबरोबर काही डॉक्टर्स होते पाहुणे म्हणून, तर ते खूप भारो काय काम करता तुम्ही, मस्त करता, हे करता ते. म्हटलं डॉक्टर काय बोलताय, म्हटलं तुम्ही डॉक्टर आहात, म्हटलं मी डायरेक्टर डिरेक्टर आहे, म्हटलं तुम्ही जे करता ते मला नाही करता येणार. अर्थात मी जे करतो तुम्ही काहीतरी कराल, स्टेजवर उभे तरी राहाल, मला कोण माणूस हात तरी गाडी तरी धरू दिली का, म्हटलं. सो तुम्ही तुमचं काम करताय, मी माझं काम करतोय, इट्स अ पार्ट ऑफ जॉब. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की आपण काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करतोय. तर प्रेक्षक जे येतात नाही बिचारे भारून, तुम्ही हे करताय ते करताय, मी त्यांनाही सांगतो तुम्ही जे करताय ते आम्हाला नाही जमत,
किंवा आमचे बॅकस्टेजवाले कलाकार असतात, सर तुम्ही हे करताय, तर माझी खूप छान माहिती आहे सगळ्यांशी. एकदा मला संतोष दादा तू अरे तू असं तसं वगैरे वगैरे, तो आमच्यात बसतो खातो पितो. तर त्यात काय म्हटलं तुम्ही जे अंधारात जाऊन सेट लावता ना, ते मला नाही जमणार म्हटलं करायला. आम्हाला जे म्युझिक ऑपरेटर आहे त्याचं टायमिंगवर म्युझिक सोडणं ते सगळं ते नाही जमणार म्हटलं आम्हाला. हे करून बघितलंय, ते वेगळं स्किल आहे, प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे. त्यामुळे हे माझ्या डोक्यात फिट्ट आहे. पण जरी हातगाडी ओढणारा जरी असेल तर त्याला तिची ताकद लागते की जे टेक्निक हातगाडी ओढून बघा, धक्का मारून बघा, जमते काय कोणाला, भल्याने जमणार नाही. ती किती ताकद असेल ते एक वेगळं टेक्निक आहे. सो ते एक वेगळं स्किल आहे, वेगळी कला आहे. प्रत्येकाचं काय म्हणतात ना की कॅपॅसिटी आहे, त्याचं वेगळं टॅलेंट आहे. त्याला आपण 19-20 करू शकत नाही, मी तरी नाही करत. त्यामुळे काय म्हणतात ना की माझं तसं कधी झालं नाही की आपण काहीतरी फार ग्रेट करतोय आणि काही मी ॲज अ पार्ट्स ऑफ माय जॉब हे माझ्या काय म्हणतात ना माझा व्यवसाय आहे, माझी नोकरी आहे, हे समजून मी करतो. अगदीच. पण तुम्ही इतकी नाटकं केली आहेत, पाहिली आहेत. मी आत्ताचा एक प्रश्न विचारला की आतापर्यंत आलेल्या नाटकांपैकी ओव्हर रेटेड आणि अंडर रेटेड नाटक कोणतं आहे, तर काय उत्तर द्या? नाही, मला एक्झॅक्ट कळत नाही काय म्हणतो ओव्हर रेटेड. मीच तुला काय म्हणतो? ओव्हर रेटेड म्हणजे उगाच ते नाटक चाललं, त्या नाटकात काही नव्हतं तरीही त्या नाटकाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला, आणि एक असं नाटक ज्यात इतका सुंदर कॉन्टेंट होता तरी त्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. काय होतं आता उदाहरणार्थ जाणून बुजून सारखं नाटक, खूप गोड नाटक होतं, प्रचंड इमोशनल नाटक होतं. म्हणजे खूप किस्से आहेत. म्हणजे ते नाटक बघायला अशोक हांडे दादा आले होते, परीक्षक म्हणून आले होते. इंटरव्ह्यू नाटक बघितलं, वरती आले, मला बाजूला खांद्यावर टाकला, शिवाजी मध्ये गॅलरीत घेऊन गेले आणि ढसाढसा रडायला लागले. म्हणलं दादा काय झालं? म्हणलं संतोष अरे सगळं भोगलेलं आहे मी, म्हणे हे सगळं भोगलेलं आहे, फक्त माझं नशीब चांगलं होतं, माझ्या आई वडिलांची पुण्य होती म्हणून मी राईट ट्रॅकला लागलो, तुम्ही सगळं मी असंच वाहवत गेलो असतो. विजय कदमची सेम रिएक्शन होती. असे खूप अनुभव त्या नाटकाचे होते. पण ते नाटक ना पाहिजे एवढं प्रमोट झालं नाही, त्याला सगळी बक्षिसं मिळाली पण ते पाहिजे एवढं प्रमोट झालं नाही. त्याला कारण यदाकथित एवढं हाईप झालं होतं की त्याच्या खाली ते दबलं गेलं. सो ते खूप नाटक चालायला पाहिजे होतं असं मला वाटतं. पण असं जर म्हणाल ना की कुठलं नाटक का चाललं, ते असं नाही झालं कधी माझ्या बाबतीत. कारण काय होतं, प्रेक्षक मूर्ख नाहीये की कुठलंही काही स्वीकारायला, नाटकाचा प्रेक्षक. कारण असे प्रयोग मी बघितलेत ना की पहिले 2-4 प्रयोग हाऊसफुल, हाऊस पॅक प्रयोग, प्रेक्षक तिकडून परत गेलेत, 4 प्रयोग नाटक खाली आले आणि 5-6 प्रयोग नाटक बंद पडले, कारण पटकन माऊथ पब्लिसिटी होते. नाटकाचा प्रेक्षक प्रचंड दर्दी आहे, प्रचंड चोखंदळ आहे, त्यांना वाटतं की हे नाटक बघावं. पण जर ते तुम्ही बस तिथपर्यंत त्या पॉईंटपर्यंत नाही पोहोचलात, तितकीच झपाट्याने माउथ पब्लिसिटी होते, नाटक परत बंद पडतं. त्यामुळे असं कधीच झालं नाही की कुठल्याही बाबत कुठलंही नाटक, नॉट ओन्ली माझं, की हे नाटक अरे काही नाही नाटक, पहिले नाटक खूप चाललंय. चित्रपटात होतं, चित्रपट तुम्ही ते चालवता आणि काय, पण चित्रपट धंदा काय, आता 2 ते 4 दिवस तुम्हाला माहिती आहे, ते मंगळवारपासून परत ते बुकिंग खाली येतं, तोपर्यंत माणसं कमवून जातात प्रमोशन करून. नाटकाचं कसं आहे, तुम्हाला रोज प्रयोग करायला लागतो, रोज प्रयोग करायला लागतो. त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांना नाही चीट करू शकत. पहिले 2-4 प्रयोग करा, पण त्या पॉईंटपर्यंत तुम्ही नाही पोहोचलात तर तुमचं नाटक खाली येतं. पण मगाशी तुम्ही बोललात की यदा कदाचित नाटकाची कॉन्ट्रोवर्सी झाली. जेव्हाही एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात कॉन्ट्रोवर्सी येते त्याला माणसं कळतात इंडस्ट्रीतली, कोण आपलं आहे कोण परक आहे. याच माणसांसाठी काही बोलावं असं वाटेल का ज्यांनी तुम्हाला मदत केली? ज्यांनी मदत केली त्यांसाठी नक्कीच सांगेन मी की त्यांचे खूप आभार मानेन मी की त्यांच्यामुळेच मी आज दिसतोय. इव्हन वाद घालणाऱ्यामुळे पण, कदाचित ते वाद झाले नसते तर कदाचित ते नाटक काय म्हणते की ते चालावं म्हणून धडपड करावी, आमच्याकडून धडपड झाली नसते. कसं माणूस जेव्हा बुडतो तेव्हाच धडपड करतो. ते नाटक आता बंद पडणं असं वाटत म्हणून आम्ही धडपड केली आणि मग ते नाटक चालायला लागलं. फक्त ज्यांनी वाद येते त्यांना फक्त मी रिक्वेस्ट करेन, मी म्हणजे आज खूप चांगले मित्र आहेत माझे, त्यांनाही आता कळलं की माझा कुठला अजेंडा नव्हता, की मला काही कुठला विचार थोपायचा नव्हता कोणाला. एक सामान्य माणसाला प्रश्न पडतो की सत्याचा विजय शेवटी का होतो. आपले जर ग्रंथ बघितले तर राम जर मर्यादा पुरुषोत्तम देव म्हणतो आपण त्यांना, प्रभू राम म्हणतो, त्यांच्या नशिबी वनवास का? पांडव सत्यवशी त्यांच्या नशिबी वनवास का? हरिश्चंद्र तारामती सत्यवशी त्यांच्या नशिबी वनवास का? आणि जे विलनत ती सत्ता भोगतात शेवटी ते पण मरतात आणि जो सत्यवशी तो पण मरतो. मग हा साधा विषय मी मांडला होता कॉमन मॅनचा. सो त्यांना ते कळलं नाही, त्यांना पब्लिसिटी पाहिजे, आय नो त्यांचं काय राजकारण होतं मला माहित नाही, पण असं राजकारण करू नका. माझं म्हणणं त्यांनी आधी जे नाटक करतायत त्यांचं काय म्हणतात आगापिछा बघावं. ते कुठला अजेंडा मांडतात का, कुठल्या पक्षाच्या विचार मांडतात का, कुठल्या विचारसरणीचा विचार मांडतात का, आणि मग तुम्ही वाद करा.
ते नाटक जर बंद झालंच नाही यदा कदाचित तर आज कोणी दिसले नाही, जे सो कॉल्ड लोक दिसत आहेत सगळे सेलिब्रिटी त्यातलं कोणी दिसत नसतं, आम्ही सगळे तिथेच संपलो असतो. सो हात जोडून म्हणते की तसं करू नका, नाटक बघा, तुम्हाला जर काही खटकलं येऊन सांगा आम्हाला. आणि मी तेव्हापासून मी कधीच कोणाशी वाद घातला नाही. मला एवढं माहिती आहे देवाने मला खूप बुद्धी दिली आहे. अच्छा तुम्हाला हे नको आहे मग मी हे करतो, तुम्हाला हे नको आहे असं करून मी 4,500 प्रयोग केले. प्रत्येक प्रयोगाला भीती असायची, कोण ना कोणतरी. मग आणि काय होतं पब्लिसिटी मध्ये मग कोणी उठायला लागलं, मग त्या गावातले कोणतरी यायचे ते वाद घालायचे, मग ह्या गावातले कोणतरी ते वाद घालायचे, मग त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या नावाने आमच्याशी वाद घालायचे. पण मी कोणालाही निराश केली नाही की कोणाशी वाद घातले नाही. मला माहित नाही तेव्हा कुठून माझ्या तेवढी ती मॅच्युरिटी आली होती, पण मी खूप मॅच्युरिटी काम केलं. मला काही राजकीय पक्षांचे निरोप पण आले, आम्ही सपोर्ट करतो तुम्ही प्रयोग करा. म्हटलं मी त्यांना हात जोडले, तुम्ही मला याला राजकीय रंग द्यायचा नाहीये, हे नाटक काय, आम्ही कलाकार आहोत, सो कलाकार म्हणून मला ते प्रेझेंट करू दे. त्यांच्याशी माझे खूप छान रिलेशन होते, जे वाद घालत होते वाद करत होते, आजही त्यांच्याशी माझे चांगले रिलेशन आहेत. फक्त रिक्वेस्ट आहे की बाबा असं काही करू नका, आधी बघा आमचा हेतू काय आहे ते, मग तुम्ही तुमचं राजकारण करा. दादा, बऱ्याच कलाकारांशी बोलताना असं जाणवतं की नाटकातून कौतुकाची थाप तेव्हा ऑन स्टेज किंवा तेव्हा मिळते, सगळं होतं, पण मानधनाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा कलाकार दुसराही पर्याय शोधतो. चित्रपट असेल, मालिका असेल, वेब सिरीज असेल, असाही पर्याय शोधतो. मग संतोष पवारला असा प्रश्न नाही का पडला? नाही चांगला प्रश्न आहे. काय होतं मग तुम्हाला ना दिवसरात्र काम करण्याची सवय पाहिजे. मग तुम्हाला मग माझा आज मुलीचा वाढदिवस आहे, आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, मग आज मी तिकडे आहे, असं करून नाही चालत. मी काय केलंय माझं मला माहिती आहे. म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो, मी माझ्या मुलीच्या बारशाला पण नव्हतो घरी, मी प्रयोगाला गेलो होतो. मी माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री प्रयोग केलाय, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून तालमीला गेलो आहे. सो तुम्हाला हे करावंच लागतं. पण हे मी पैशासाठी नाही केलं, मी नाटकाची ती मजा घेत होतो, त्या प्रोसेसची सगळी मजा घेत होतो. आणि एखादा माणूस माझ्यावर लाखो रुपये लावतो, सो ती जबाबदारी माझी की त्याचा रिझल्ट येणं, ही जबाबदारीचं भान मला होतं. आणि मी आलेलं कुठलं काम नाही म्हणत नाही. आता इकडनं उठून समजा मला लिखाणाचे किती पैसे मिळतात, मॅगझिनचे किंवा वृत्तपत्र लिहिण्याचे किती पैसे मिळतात, ते पण मी करतो. मी सोडत नाही, रात्री आपण जागून मी करतो, कारण ती त्या निमित्ताने मी लिहायला बसतो. खाली मला मी लिहितो जबाबदारी नाही, मला आज पूर्ण करायचं आहे. सो मी अलर्ट राहतो, मी काम करत राहतो, मी कुठेही रिलॅक्स होत नाही. म्हणजे झोपताना पण बॅकअप देऊन माझं डोकं सगळं कर मला कळतंय माझं डोकं चालू आहे, बेजा चालू आहे ते. आणि तुम्ही जेव्हा काम करता पैसे मिळतात तुम्हाला, तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे काम करता तर पैसे मिळतात. नाही मग आज माझ्या आज बायकोचा वाढदिवस आहे, नाही मग आज नाही येत मी, मग माझ्या आजोबा आजारी आहेत, नाही माझं मी येत नाही, मग काही कारण देतात. असं करून नाही चालत ना. की मग तुम्हाला जर चित्रपट तुम्ही चित्रपट मग थांबा ना, मग चित्रपटाची वाट बघा. तुम्ही प्रयोगाला येणार आणि तुम्हाला जेव्हा काही नसेल तेव्हा तुम्ही प्रयोग करणार, आणि जेव्हा आलं केलं की तुम्ही दिलेली तारीख सोडून निघून जाणार. मग बाकीच्यांनी काय करायचं? जर एखादा लेखक तुझा तिथे येत नाही पण त्यांनी तुम्हाला नाटक दिले, त्याची रॉयल्टी त्याचं मानधन त्याच्या घरी जाणार आहे. तुम्ही 2 प्रयोग नाही म्हणजे 2 प्रयोग त्याचे गेले ना, तुम्ही तिकडे जाऊन पैसे कमवा. बरोबर. तर माझं तुम्ही कुठे काय करतोस का बाबा, बिझी असेल तर नको करूस. तू कुठे काही ऑडिशनवर देतोस का, तुझी इच्छा काय, फोकस हे आहे का, हे कर. जबाबदारी आहे का, मी हे पण विचार, तुझी जबाबदारी कुठे आहे का, अंगा नाटक करू नको. कारण नाटकातून एवढा पैसा नाही मिळते, मलाही माहिती की तुमचं घर चालेल. हां, तुम्ही मान खाली घालून काम करायचं तर नक्की. आता बॅकस्टेजवर किती वर्ष करतात, त्यांची मुलं छान शिकून इंजिनियर झाली, त्यांची डॉक्टर झाली, त्यांनी शिकवलं ना मुलांना. पण ते फक्त नाटक करतात, प्रयोग करतात, दिवसाला 3-3, 4-4 प्रयोग करतात. आम्ही त्यांची मेहनत बघितलेली आहे. पण हे आमच्याकडे तसं नसतं ना. काय होतं, काही वृत्ती अशा आहेत की सेलिब्रिटी बनायला येतात, सेलिब्रिटीज बनायचे त्यांना, पैसे पण नाही, पैसा गौण आहे, सेलिब्रिटी म्हणायचा. मग ते तुम्हाला सुपर आहे म्हणलं नाही, ते डोक्यात बांधलेलं असतं. मग काही मिळत नाही, मग नाटक करूया. आणि नाटक कुठं काय आलं, नाही मी नाही आहे या दिवशी. नाही या दिवशी कसं बोलू शकतो एखादा माणूस? तुला तारीख दिलेली आहे, जाहिरात सुटलेली आहे, जर तो प्रयोग नाही झाला तर तरी त्या थिएटरचं भाडं भरावं लागतं निर्मात्याला, त्या जाहिरातीचे पैसे भरावे लागतात. ह्या गोष्टी बघ, इतर कलाकारांनी तारीख म्हणून ती तारीख आपल्याला आहे म्हणून काही काम घेतलेलं नसतं, ते सगळे घरी बसून जाणार. सो ह्या गोष्टी त्या डोक्यातच येते त्यांच्या. ह्या गोष्टीचं मला भान असल्यामुळे आणि माझ्या नशिबाने जेव्हा मी नाटक करत होतो तेव्हा माझ्याकडे काही जबाबदाऱ्या नव्हत्या. म्हणजे वडिलांनी सगळं केलं होतं, माझ्यावर काही जबाबदाऱ्या नव्हत्या. पण नाटक सुरू झाल्यापासून मात्र मी काय म्हणतात ना की पै न पै गोळा केली. मी सगळ्यांना माहिती आहे, मी माझ्या घरचा डबा असतो, मी घरचंच खातो शक्यतो होईल तेवढं. इतर कसलं व्यसन नाही, मी बाहेर चहाही पित नाही. तेवढे जे काही पैसे मिळाले ते घरी नेऊन देतो. तुम्हाला जर 10 रुपये मिळणार, तुम्ही 7 रुपये इथे बाहेर उडवणार, 3 रुपये तुमचं घर कसं चालेल?
मला एवढं कळतं बॅकस्टेज वाल्यांचं पेमेंट कलाकारांपेक्षा कमी आहे, तरी त्यांची घरं चालतात. मग तुमचं घर का चालत नाही? कारण ते बॅकस्टेजवाले मी बघितले कधी नाही म्हणत नाही, प्रचंड प्रोफेशनली काम करतात. म्हणजे समजा एखादा कपडे बनवायला तो जर येणार नसेल, दुसरा माणूस येणार असेल, तर मी बघितलंय ते कपड्यामध्ये त्यांनी चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात. फर्स्ट ब्लॅकआउट, सेकंड ब्लॅकआउट, सेकंड एंट्री, हे ते सगळं प्रोफेशनली काम करत असतात. जसं जर डबेवाले करतात तसं. डबेवाले सुट्ट्या घेतात का? त्यांचं काय पेमेंट असेल, घरं चालतात नाही व्यवस्थित, त्यांची मुलं बाळ शिकली आहेत ना. सो माझं हे म्हणणं, तुम्ही काम करा ना, काम केलं की बरोबर पैसे मिळतात. तुमचं फोकसच नाही मला पिक्चर करायचं आहे, मग तुम्ही पिक्चरची वाट बघत. मग असं होतं डोकं फिरतं, अरे प्रयोग आहे, मग प्रयोग नाही ना, तुम्ही निगेटिव्ह कसं बोलू शकता? प्रयोग आहे म्हटलं की कलाकार एक्साइट झाला पाहिजे. ते होत नाही. काहीच सगळ्यांचं म्हणणं काहीच. इव्हन नवीन मुलं पण येतात, काही काम नसेल पण असे असतात, काम मिळेल नाही, मग मला शूटिंग मिळेल. अरे म्हटलं तू आधीच येत ना शूटिंगला, तू कशाला तिकडे? तुझ्यावर मेहनत घेतली, मी जवळ महिना दीड महिना तुझ्यावर रिहर्सल केलेली आहे, तुझ्यावर खर्च केलेला आहे, त्याचं काय करायचं? ह्या गोष्टी पण घडतात. त्यामुळे मी शक्यतो नवीन मुलाबरोबर काम करतो, जे कुठे बिझी नसतील, त्याला आम्ही म्हणतो की विनापाश विना अपत्य, असे जर असेल त्यांना घेऊन मी काम करतो. दादा, इतका वेळ आपण बोलतोय, तुझ्या या सगळ्या बोलण्यामधून तुझा साधेपणा जाणवतोय. आणि तू मगाशी बोलता बोलता बोलून पण गेलास की पुरस्कार सोहळा असेल किंवा पार्टीज असतील ज्या इंडस्ट्रीमध्ये होतात, तू फारसा तिकडे जात नाही, तू त्याच्यात रमतच नाहीस. आणि तू कलाकारांशी पण बोलताना तुम्हाला जमत असेल किंवा नाही जमत असेल तुम्ही तोंडावर सांगा, पण ह्या स्वभावाचा किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये न जाणं, पार्ट्यांमध्ये न जाणं, ह्याचा तोटा होतो कधी? 100% तोटा होतं ना. नाही, मी नाही करू म्हणते, तोटा होत असेल नक्की. हा माझा ड्रॉबॅक असेल, मी त्याला नाकारत नाही किंवा त्याला नाकारही निवडत नाही किंवा नावही ठेवत नाही, हा माझा ड्रॉबॅक असेल. पण तिथे मी नाही रमत, तर मी कशाला तिकडे जाऊ ना? मी घरी जाऊन काम करेन. त्यापेक्षा त्यावेळेत तिथं मी नुसतं बसणार आहे, तिकडे जाऊन काम करेन. हां, मी एखादी सिरियल करते, त्याचं प्रमोशन करायचं आहे, तर मी जाईन नक्की करायला, त्याचं प्रमोशन मी नक्की करेन. जसं आता मी इथे आलो माझ्या नाटकाचं प्रमोशन करायला, की मी तालीम सोडून मी यातून नाही म्हटलं, मला जायला पाहिजे, माझी जाऊ दे, माझ्या नाटकाचं प्रमोशन करायचं. जर नुसत्या गप्पा मारायचं मी कधीच आलो पण नसतो. म्हणजे माझं पर्सनल स्वतःचा इंडिव्हिज्युअल असतं. तर नाटकाचं आहे म्हटलं मी 100% करणार, 100% करणार. पण त्या फायदा काय होतो की मला उगाच ते खोटा ॲटिट्यूड आणि मग आज कपडे काय घालायचे, अरे बापरे शूज काय घालायचे आणि हे काय वगैरे, ह्याचा मला अजिबात ताप नसतो. याच्यामुळे आधी कधीही विचार करत नाही. माझ्या मेहुण्याच्या लग्नात गेलो होतो, एक बाई सारख्या माझ्याकडे बघवते, शेवटी आल्या न राहून त्या अस्वस्थ झाल्या. त्या आल्या, मी संतोष पवार ना, हा शल्लाकाचे मिस्टर ना, मी यांचे हे ना. म्हटलं हो, तुम्ही असे का आलात? असे म्हणजे कसं आले? नाही तुम्ही सूट नाही घातला. म्हटलं मी आयुष्यात कधी सूट घातला नाही. म्हटलं मी कशाला सूट घालून येऊ? म्हटलं मी तालमीवरून गेलो होतो, असंच गेलो होतो मी अक्षरशः तालमीवरून, याच्यापेक्षा वाईट कपडे होते. म्हणून मी लग्नाला माझ्या शुभेच्छा द्यायला आलेलो आहे त्याला. सर मी कशाला ते करू? आणि मी कधीच घातलं नाही सूट, उघड टाक 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 करत जायचं. कशाला कोणी सांगितलं एवढं करायला? मी लग्नात पण सूट शिवणार नव्हतो. शिवायचे वडील वैतागले, हा नाही आमचा एकच जावं, एकच मुलगा, असं कसं. म्हटलं मग शिवा. म्हटलं मी त्या दिवशी संध्याकाळी फक्त रिसेप्शनला सूट घातला, परत त्याला हात नाही लावला. पैसे फुकट गेले ना उगाच तेव्हाचे. एक सूटला काय खर्च कमी येत नाही. आणि मी कसा पोलीस लाईनमधून, पोलीसवाल्यांचा मुलगा आहे, पोलीस लाईनमधून आले, त्यामुळे उगाच माझ्या वडिलांना मी ऑब्झर्व केलंय. कधी 1 रुपयाचं त्यांनी लोन केलं नाही, कर्ज केलं नाही, पण व्यर्थ खर्चही केला नाही. प्रत्येक गोष्ट पुरवली. सो जिथे आहे तिथे खर्च झाला पाहिजे, नक्कीच ते वर्थ आहे. पण अनावश्यक खर्च टाळता येतो ना आपल्याला, कशाला पाहिजे खर्च करायला बघा. सो हे कदाचित ते मिडल क्लास संस्कार असल्यामुळे मे बी मॅडम ते होत नसेल. अगदीच. पण मी बऱ्याचदा हे कलाकारांकडून ऐकलंय किंवा बघितलंय मी, अरे करावं लागतं ग, या इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी करावं लागतं. सो विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्ये राहावं लागतं, जे लोक नाही आवडत त्यांच्यासोबतही बसून हसावं लागतं. एक लॉबी म्हणतो आपण त्याला, की त्याच्यात घुसण्यासाठी, कामं मिळवण्यासाठी आपल्याला ते प्रकार करावे लागतात. कधी केलेत असं? नाही नाही, म्हणजे देवाच्या दयेने ती वेळ नाही आली माझ्यावर कधी. म्हणजे मी तोंडावर सांगून दिले मला करायचं नाही म्हणून. म्हणजे आता जी 5 नाटकं मी म्हटलं माझी बंद झाली. एका नाटकाचं काय झालं, म्हणजे निर्माता होता, कॉन्ट्रॅक्ट शो होता, त्यांनी म्हणजे जवळ 75 प्रयोग समोरून बघितले होते. त्याला म्हटलं कर तू कर, एवढा प्रयोग करून टाक म्हटलं. कॉन्ट्रॅक्ट शो आता ती माणसं त्यांनी तिकीट्स विकल्यात वगैरे वगैरे, तर तू कर. त्यांनी तो प्रयोग केला, आमचा कॉन्फिडन्स वाढला. आणि मी बरं झालं तुम्हाला म्हणलं तर मीच करतो म्हणून. म्हटलं तूच कर. मी काही नोटीस पडून नाटक बंद केलं असतं. म्हटलं तूच कर, तू मैत्रीच्या लायकीचं नाही. म्हटलं आज कामाची गरज होती मला. म्हटलं पैसा भाग नंतरच आहे, मी आजारातून उठलोय आणि इथं तू हे असं जर करणं असेल तर तूच कर का. म्हटलं मी सोडलं ते नाटक, काही काम नव्हतं माझ्याकडे. सो मी असंही केलं, नाही पडलं बाजूला झालं तिकडनं. कारण काय होतं, जसं फुबाई नंतर मी ना खूप डिस्टर्ब होतो काही गोष्टीमुळे, काही माणसांमुळे. मी फुबाई मला खूप दिलं, मी खूप शिकलो.
प्रोडक्शनचं काही नाही, पण माणसांचा ना आपल्याला आपण वीट येतो. सो मला ते करायचं नव्हतं. तुम्ही डिस्टर्ब होतो, शाला काय जाईल तू असं काय, म्हटलं मला नाही करायचंय. मला आत्ता ह्या की मला कुठल्या टीव्ही शोवर नाही करायचं, सोड, म्हटलं काम नाही काय, बघू पुढचं पुढे. सो असा सपोर्ट पण घरातून आहे. आणि पण बाकी मी कुठलेही काम करतो, मला जर वेळेला सांगितलं मेकअप कशा येतो नाही, मी करतो, मला काही वाटत नाही या गोष्टीचं. त्यामुळे करावं लागतं हे मला नाही पटत. कारण काय होतं, मग तुम्ही काही करता, मी काही करत नव्हतं. माझ्याकडे एक पहिलं नाटक आलं होतं डिरेक्ट करायला, जे हिट अँड हॉट नाटक होतं. तेव्हा हिट अँड हॉटची लाट होती. मी ते घेतलं नाटक आणि मी 2-3 त्याच्यावर काही काम करायला सुरुवात केली. म्हटलं मी काय करतोय, नाही मला नाही करायचंय हे नाटक. बघायला माझी आई येऊ शकत नाही, माझे वडील येऊ शकत नाही, माझ्या बहिणी येऊ शकत नाही, मग मी हे नाटक का करावं. मी नाटक परत पाठवलं. नाही ते म्हणजे तू कर, तुझं नाव नको देऊया. म्हटलं नाव नाही दिलं तर ते कळेल ना लोकांना. म्हटलं आणि जर माझं नाव देणं नसतं तर मी नाटक कशाला करू. मला आत्ता पैसा क्रायटेरिया नाही, आता नाव हे क्रायटेरिया, तर मी कशाला करू ते. मी नाही केलं ते नाटक. सो ही वेळ कधी आली नाही माझ्यावर. आणि हे जे असं म्हणतात ना की करावं लागतं रे, ते मला नाही पटत. कारण तुम्ही जर मग त्या माणसांना पण कळतं, ते समोरचा पण तेवढा वेडा नसतो ना, तो पण तुम्हाला वापरून घेतो ना, त्याच्या कामापुरता, त्याच्या वेळेपुरता तो पण तुम्हाला वापरून घेतो. त्यामुळे मला वाटतं तुम्ही तुमचा रिझल्ट चोख द्या, तुमचं काम चोख करा, तुम्हाला कामं मिळतात, काही त्याची गरज नाही लागत. माझा एक प्रश्न आहे, रंगभूमीवरून इथपर्यंत तुमचा प्रवास आला, अजूनही कुठल्या गोष्टीची तुम्हाला खंत वाटते का की ही गोष्ट अजून झाली नाही? खंत अशी वाटते की अगदी फ्रँकली स्पीकिंग, म्हणजे वैयक्तिक, मला माझ्या आई वडिलांना कुठे फिरायला नेता आलं नाही. कारण जेव्हा मी काम सुरू केलं, इतका बिझी होतो, बॅक टू बॅक नाटकं, आज जाऊ, पुढच्या महिन्यात जाऊ, हे जाऊ, आज की वर्ष काही केलं नाही. माझ्या परिवाराला कुठे फिरायला नेलं नाही. म्हणून मी त्यांना तुम्ही जा, तुम्हीच फिरून या, काय ते आपल्या मायलेकी जात. आणि त्यांना प्रचंड आवडते फिरायला. शहराकडे माझे 2 प्रचंड आवडते फिरायला. माझा स्वभाव तसा नाहीये, मला त्यांनाही माहिती आहे, त्यांना ते कळलंय त्या विचारांना. त्या गोष्टीची मला खंत वाटते की मी त्यांना तेवढा वेळ नाही देऊ शकलो, नाही देता आला मला. पण आता काय, म्हणजे थोडक्यात ही अतिशयोक्ती आहे, पण जे सोल्जर्स आहेत त्यांना कुठे वेळ मिळतो परिवाराला वेळ द्यायला. जे पोलीसवाले मी बघितले, माझे वडील पोलीसमध्ये होते, सणासुदीला घरी नसायचे, कुठल्याच सणाला घरी नव्हते कधी, तर त्यांना सुट्टी नव्हती कधी मिळत. सो आपण हेच समजा आपला हा जॉब आहे माझा, मी सुट्टी नाही घेऊ शकत. सो आता तरी त्यांना किरण मला चालू 2 दिवस जाऊया कुठेतरी यार, खूप पकलोय खूप आहे, पण मला माहिती ती वेळ नाही येणार आमच्या पुढे जायची वगैरे. प्रयोग कुठे लागला, बरं प्रयोगाचा हल्ली असं झालं की जाणं, पूर्वी ना जायचं तिकडे दिवसभर फिरायचं, छानपैकी प्रयोग आहे. आता कसं कट टू कट जातो, प्रयोग करून बॅक टू पॅव्हलियन, रात्रीच परत निघायचं, परत दुसऱ्याची प्रयोग आहे किंवा तालीम आहे, असं होतं. तेवढी खंत नक्की आहे की मी माझ्या परिवाराला वेळ नाही देऊ शकलो. दादा, कायमच तुम्ही तुमच्या वडिलांना आदर्श समोर आहे, तुमच्या आदर्श आहेत वडील, पण अभिनय क्षेत्रात येण्याच्या वेळेला वडिलांची अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला पसंतीही नव्हती आणि नापसंतीही नव्हती. मग तरी हे क्षेत्र कसं निवडलं? मी म्हटलं मी काही ठरवलं नाही, माझी आवड होती, सो मी ते करत राहिलो, ते आवडत गेलो प्रेक्षकांना आणि मी इथे राहिलो. काय होतं, वडिलांनी कधी नापसंती दर्शवली नाही, कधी पसंती दर्शवली नाही. त्यांचं फक्त एक म्हणजे सेटल आणि आजही म्हणतात अरे पुढचं काय, कारण ते पोलीसवाले, त्यांना पेन्शन आहे, त्यांचं म्हणणं हातपाय थकल्यावर पुढे काय. सो जे मिडल क्लास फॅमिलीतला माणूस, जो पेन्शनर माणूस जो विचार करेल पुढे सिक्युरिटीचा, त्याचं काय, त्यांना ह्या गोष्टीमध्ये की आपण इन्व्हेस्टमेंट करतो, ज्यातून आपलं फ्युचर प्लॅन आपण करतो, त्यांना त्या गोष्टीचा गंधच नाही त्यांना. पण त्यांना खूप समजतो. जेव्हा मी पॉलिसी काढली, कशाला पाहिजे पॉलिसी काढली उगाच, ते हे कोण भरणार, हप्ते कोण भरणार, त्यांना सगळं समजवलं, मेडिक्लेमचं वगैरे हे ते वगैरे जे काय असेल ते, की असं असतं तसं. मग त्यांना त्या गोष्टी कळायला लागल्या. कधी त्यांनी केलंच नव्हत्या गोष्टी, म्हणजे आपले जर आई वडिलांना त्या गोष्टी माहितीच नव्हत्या. सो आता काय ठरवलंच नसलं मला हे करायचं आहे ते करायचं आहे. मी आलो, ॲक्सिडेंटली राहिलो, अल्लाह मालिक, आपण करत काम फक्त प्रामाणिकपणे करायचं, कोणासाठी खड्डा खाणायचा नाही, हे एक सूत्र आयुष्यात पाळलंय फक्त, बस. अगदीच. पण अड्डा फार सुंदर झालाय, पण इतकं काम करणारा संतोष पवार कधी स्वतःशी बोलतो का? हा, मी प्रचंड स्वतःशी बोलतो. मी रात्री बेडवर पडलो की आता आज काय केलं मी दिवसभरात, किंवा मी समजा आपण रील बघतो,
थोड्या वेळ करतो, मी काय करतोय, किती वेळ गेला माझा फुकट, असं होतं ते थोडं. आपण ना गुंततो ना, ते रील म्हणजे प्रचंड व्यसन झाले. त्यासाठी काही गोष्टी चांगल्या अरे बापरे मी काय करतोय, हे नाही मला करायचं आहे, असं या गोष्टी बोलतो मी प्रचंड. पण जसं मगाशी प्रश्न विचारला काय केलं आयुष्यात, तसं मी कधी विचार काय केलं आपण आयुष्यात, फक्त तालमी नाटकं, तालमी प्रयोग. पण ते करणं गरजेचं होतं, कारण म्हणून तर आज तुम्ही मला इथे बोललो, तर कशाला बोललं असतं. आणि दुसरी गोष्ट, जिथे मी राहत होतो म्हणजे तिथे खूप दुनियादारी शिकलो, पण ती चाळ सुरू कधी मोडकळीच येणारच होती. ती तेव्हाही चाळी मोडकळ होती. तुम्ही मला बाहेर पडायचं होतं, किंवा आई वडिलांची आपल्याकडून ज्या अपेक्षा असतात त्यालाही पूर्ण उरायचं होतं. काय म्हणतात त्याला तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा होता. आणि शलाका माझ्यावर विश्वास ठेवून लग्न करून माझ्या घरी आली होती. सो त्या विश्वासाला सार्थ ठरवायचं होतं. मुलं असतील आपली, की अरे आपला बाबा काय करतो, डॅडी काय करतो, त्यांना सांगताना काही बाबा हे करतात. सो ह्या गोष्टी म्हणजे ठरवून नाही, पण त्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड आपल्या असतात ना. सो त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या होत गेल्या माझ्याकडून. अगदीच. पण मज्जाचा अड्डा आज तुम्हाला एक संधी देते की स्वतःशी बोलण्याची किंवा स्वतःला एखादा सल्ला देण्याची. त्या संतोष पवार काय देतील? काय अवतार झालाय तुझा, तालीम सोडून आलोय आपण, जरा स्वतःकडे बघायचा. आजारपणातून उठलो, कारण आजारपणाच्या आधी म्हणजे एक्सरसाइज वगैरे चालू होते, पुन्हा एकदा सुरू करायचे, ते सुरू केले ते, पण पुन्हा एकदा तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. खूप मस्त. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात. तुम्हाला कसं वाटलं मज्जाच्या अड्ड्यात? खूप थँक्यू. पुन्हा तुमचे आभार माने. कारण काय होतं, ह्या निमित्तानं थोडंसं मागे वळून बघता येतं. नाहीतर आपल्या कामामध्ये ना मागे वळून बघायची संधीच मिळत नाही आपल्याला. सो ह्या निमित्ताने मागे वळून बघतो, आपण काय केलं, काय करतोय, काय करायचंय हे ठरवता येतं. आणि दुसरी गोष्ट, आपण जे करतोय त्याची दखल कोणतरी घेतंय याची एक पोचपावती आपल्याला मिळते. नंतर आपल्याला पोचपावती काही मिळत नाही. प्रेक्षक येतात, टाळ्या वाजवतात, नाटकाबद्दल बोलतात, पण त्याच्या व्यतिरिक्त बॅकस्टेजला आपण काय केलं, या प्रवासात काय काय केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता काही जण नसते, प्रेक्षकांनी असते. आणि ती उत्सुकता, ते प्रश्न, त्याची उत्तरं तुमच्या मार्फत, तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे हे असे उपक्रम म्हणा किंवा अशा गप्पा खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही इथे आलात, आम्हाला इतका छान वेळ दिला. मज्जाकडून आणि कल्चर किचन कडून छोटंसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गलांकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत आणि संतोष पवार यांच्या सोबत मी तुमचा निरोप. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.